पुढची बातमी बघूयात। संधी मिळताच उद्धव ठाकरे यांचा महापौर मुसलमान झालाय। परभणीमध्ये सय्यद इक्बाल याला महापौरपदी उद्धव गटाकडून विराजमान करण्यात आलेलं आहे आणि आता हे सगळं प्रकरण जे आहे ते कुठेतरी वादात सापडताना दिसतंय। उबाटा गटाला एकमेव महापौर करण्याची संधी मिळाली परभणीमध्ये। हे एकमेव महापौर खरं तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणूस करायला पाहिजे होता। निवडणुकीच्या काळात मराठीचं नाव घ्यायचं, मराठीचा झेंडा म्हणायचा, मराठीचा अजेंडा म्हणायचा आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर करायचा हे उद्धव ठाकरे यांचं धोरण आहे। परभणीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं आणि इंडिया अलायन्स, महाविकास आघाडी आणि संविधान या अनुषंगानं आम्ही उभाटाच्या पाठीशी उभं राहिलो आणि उभाटाच्या पाठीशी उभं राहत असताना आमच्या 12च्या 12 नगरसेवकांनी त्या ठिकाणी उभाटाच्या महापौराला मतदान केलंय। शिवसेनेचा महापौर बसणारच होता। निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत होतो, जरी आम्ही सत्तेत नसलो तरी सर्वसामान्य जनतेची नाळ आम्हाला माहिती आहे। सर्वसामान्याच्या अडचणी काय आहेत, आम्ही कोणत्या टोकापर्यंत जाऊन सर्वसामान्यांचे काम करतो याबद्दल आम्हाला विश्वास होता। म्हणून मी सुरुवातीला म्हणल्यावर बऱ्याच लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की बाबा उभाटाचा महापौर कसा बनेल परभणीमध्ये। मी म्हणलं समय ध्यान दो, मग तुम्हाला लक्षात येईल की कसा बनेल म्हणून, आणि आज ती चमत्कार झालेला। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली। उद्धव यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आणि उद्धव यांची खिल्ली उडवली। तुम्ही खरं तर कमाल केलेली आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे यश मिळवलेलं आहे आणि मी आतमध्ये जे सांगत होतो की लोक आपल्याकडे बघतायत, एका ठिकाणी सगळं पैशाचा महापूर होता, पण इकडे त्या महापुराला सुद्धा आपल्या दिसते की भिंत फोडता आलेली नाही। त्याच्यामुळे उद्याचा काळ हा आपला असणार आणि या निवडणुकीला माझ्याकडनं म्हणजे ज्योतिताई वगैरे नव्हते, पण मी म्हणा, आदित्य म्हणा, येऊ शकलो नाही, पण लोकांनी आपली एक परीक्षा बघितली। आता लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वास तुटू देऊ नका। 2019लाच बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय। आज त्यांचे विचार आणि डेव्हलपमेंट, या राज्याचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार हे घेऊन आम्ही पुढे जातोय। खान आणि बाण यांचं राजकारण सोडणार, परभणीच्या विकासावर भर देणार असं वक्तव्य परभणीचे नवनिर्वाचित महापौर सय्यद इक्बाल यांनी केलेलं आहे। समस्या तर भरपूर आहे, ते आम्ही भरपूर काम करण्याचे प्रयत्न करू आणि सतत प्रयत्न करू आणि 65 जे नगरसेवक आहेत त्यांना सोबत घेऊन कोणाला सोडणार नाही, सगळ्याला सोबत घेऊन काम करणार। हे साहेबांचा विश्वास होता आमच्यावर, आम्ही सगळं त्या विश्वासावर उतरलो असं आम्हाला वाटते। प्रतिनिधी रमेश महामुने आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। रमेश, एकीकडे आपण बघतोय की या सगळ्या राजकारणावरून टीका टिप्पणी सुरू आहे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण नवनिर्वाचित महापौर मात्र या सगळ्यापासून लांब राहताना दिसत आहेत, जनतेचा विकास करणार असा विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत। निश्चितच या ठिकाणी ज्यावेळेसही त्यांनी मीडियासमोर बोललं की मी 65ला 65 नगरसेवकांसोबत त्यांना मिळूनच या ठिकाणी विकासाच्या बाबतीतच बोलणार आहे। खान आणि बाण या बाबतीत मी या वादात पडणार नाही, मला विकास आणि विकासच करायचा आहे असाही त्यांनी यावेळी हे केलं। मात्र जर शिवसेने उबाटा गटाच्या पाहिलं तर 13 मुस्लिम नगरसेवक आहेत आणि 12 ही हिंदू नगरसेवक आहेत। याचा मेळ घातला तर 13 नगरसेवकांनी या ठिकाणी कुठंतरी त्यांना प्रेशराईज करूनही या ठिकाणी मुस्लिमाकडं महापौर पद द्यावं असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि या मधूनच उपमहापौर पद हे काँग्रेसकडे गेल्यामुळं काँग्रेसनेही या ठिकाणी त्यांची खेळी खेळलेली आहे। चंद्रपूरमध्ये जसं झालं तसं या ठिकाणी होऊ द्यायचं नाही हे स्थानिकांचं म्हणणं होतं। ज्या पद्धतीनं आपण सुरेश देशमुखांची सकाळीच बाईट आली होती की मी या ठिकाणी चंद्रपूर वगैरे होऊ देणार नाही, स्थानिकांना सोबत घेऊनच या ठिकाणी मी रणनीती आखणार आहे आणि उभाटा गटाचा महापौर पद आणि काँग्रेसकडे उपमहापौर पद ठेवणार आहे अशी भूमिकाही या ठिकाणी घेण्यात आली होती। याच वेळी आपण जर संजय जाधवांचं स्टेटमेंट पाहिलं तर मी अचलपूर या MIM सोबत मी भाजपानं युती केली, तसं या ठिकाणी तर मी करत नाही, मात्र आमच्या वेळेस लोकसभेला या ठिकाणी मुस्लिमांनी आम्हाला मदत केली
त्याची ही परतफेड या ठिकाणी आम्ही केली असंही संजय जाधव म्हणाले आहेत. बरं रमेश, आता जसं तुम्ही म्हणताय की आपण बघतोय की भाजपकडून तशी थेट प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे की ठाकरेंनी मुस्लिम व्यक्ती निवडलेला आहे या महापौर पदासाठी, याच्यावरून टीका होताना दिसतेय. पण स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा आहे? परभणीकरांचं काय म्हणणं आहे याच्यावर? परभणीकरांमध्ये तर आता जर पाहिलं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर ज्या पद्धतीनं ही रणनीती आखल्या गेली, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलेलं नाही. मात्र ज्यावेळेस राजकीय घडामोडी घडत असतात, मात्र आपण जर पाहिलं तर नगरसेवकांमध्ये 13 जसं मुस्लिम नगरसेवक आहेत, जर बलाबल पाहिलं तर मुस्लिमांची मेजॉरिटी जास्त असल्यामुळे या ठिकाणी कुठंतरी शिवसेनेला हा निर्णय घ्यावा लागलाय असंही या ठिकाणी स्थानिक नागरिकांमध्ये बोललं जात आहे. ठीक, रमेश तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा.